महाराष्ट्र राज्य कला अध्यापक महामंडळ पुणे राज्यस्तरीय कला शिक्षक कार्यशाळा परिषद शहादा येथे संपन्न। दिनांक 11 व 12 जानेवारी 2025 या दिवशी संपन्न झाली। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रतिमा पूजन नंदुरबारचे माननीय खासदार श्री गोवालजी पाडवी साहेब, माननीय श्रीकांतजी देशपांडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नरेंद्र बारई सरांसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ऋतुरंग या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले। कार्यक्रमात शैक्षणिक धोरणातील कलेचे स्थान, कलाविषयक समस्या, सरकारी चित्रकला ग्रेड परीक्षा, कला शिक्षक भरती अशा विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन झाले। विद्यार्थ्यांना शालेय जीवनात त्यांच्या हक्काचे कलेचे शिक्षण मिळायला हवे, यासाठी शाळा तेथे कला शिक्षक असावेत अशी मत व आग्रह उपस्थित मान्यवरांनी मांडली। महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे ही शिक्षण प्रणालीतील विद्यार्थी केंद्रित कला विषय व कला शिक्षकांसाठी गेल्या 59 वर्षापासून जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत आहे। कलाध्यापक संघ ही एकमेव संघटना शासन मान्य असल्याने शिक्षण परिषद कार्यशाळा घेणे अनिवार्य असते। त्या अनुषंगाने दरवर्षी ही कार्यशाळा आयोजित करण्यात येते। यातून विविध कला शिक्षकांच्या कलेचे नवनवीन आविष्कार बघायला व शिकायला मिळतात। ज्या जिल्ह्यात विभागात ही कार्यशाळा होते त्या भागातील कला, परंपरा, नृत्य इत्यादीची प्रात्यक्षिके बघण्यास व अनुभवण्यास मिळतात। या परिषदेत राज्यातून आलेल्या विविध कला शिक्षकांचे श्री देव हिरे सर, श्री राजेंद्र भोसले सर, श्री सुनील सूर्यवंशी सर, श्री रवींद्र अहिरे सर, श्री दिगंबर अहिरे सर, श्री संदेश पवार सर, श्री तडका सर यांचे सुंदर व कल्पक फलक लेखनाचे प्रात्यक्षिके झाली। राष्ट्रीय रंगावलीकार श्री महादेव गोपाले सरांचे व सिंधुदुर्ग येथील श्री समीर चांदोरकर सरांचे रांगोळी प्रात्यक्षिक आणि नाशिकचे आंतरराष्ट्रीय चित्रकार श्री राजेश सावंत सरांचे एक्रालिक पेंटिंग व श्री राजेश आजगावकर सरांचे वॉटर कलर प्रात्यक्षिक झाली। शहादा व परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी नृत्य हे विशेष आकर्षण ठरले। स्थानिक कला शिक्षकांचे नाट्य गायन सादर झाली। राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना चित्रकलेद्वारे उत्कृष्ट फलकलेखन करून तसेच कर्तृत्ववान महिला भगिनींचा यथोचित सन्मान करून दोन्ही विभूतींना अभिवादन करण्यात आले। माननीय शिक्षक आमदार किशोरजी दराडे साहेब, कलेचे उपासक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब, गटाचे प्रांत सदस्य नाजीम सह बँकेचे माजी अध्यक्ष माननीय श्री राजेंद्रजी भोसले भैया साहेब मालेगाव, शिवसेना उपनेत्या उबाठा गट शिक्षक नेत्या सौ शुभांगीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कला शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। शालेय शिक्षणातील कला विषय व कला शिक्षकांचे महत्त्व तसेच यासाठी केलेले प्रयत्न याविषयी माननीय शिक्षक आमदार श्री किशोरी दराडे साहेबांनी मार्गदर्शनपर भाषण केले व कला शिक्षक व शिक्षणासाठी नेहमीच आम्ही आग्रही राहू असे आश्वासन दिले। राज्य कार्यकारिणीतील आदरणीय श्री नरेंद्र बारई सर, श्री बेंडाळे सर, आदरणीय श्री विजयसिंह ठाकूर सर, सामंत सर, श्री प्रकाश पाटील सर, महिला आघाडीच्या श्रीमती प्रियवंदा तांबोटकर मॅडम, नीरा चाफेकर मॅडम, संगीता मॅडम चौधरी मॅडम आणि राज्य कार्यकारिणीचे माजी पदाधिकारी ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय श्री PR पाटील सर, श्री कादरी सर, श्री हिरामण पाटील सर इत्यादींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व माननीय श्री युवराजजी दत्त, मुख्य विभागीय अधिकारी डोम्स आर्ट मटेरियल युवा स्टेशनरी बाय नवनवीन एज्युकेशन मुंबई, पूना गाडगीळ अँड सन्स, तारकेश्वरी विद्याप्रसारक मंडळ शहजादा, श्री चक्रधर स्वामी विद्यामंडळ प्रसारक मंडळ लोणखेड शहजादा यांचे विशेष सहकार्य लाभले। कार्यशाळा परिषद यशस्वी करण्यासाठी विभागीय उपाध्यक्ष श्री CS पाटील सर, श्री संजय मंगळे सर, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष श्री मोघे सरांसह राज्य प्रसिद्धी प्रमुख नाशिक विभाग राजेंद्र भोसले सर तसेच नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले। गर्जना न्यूज उपसंपादक राजेंद्र भोसले, मालेगाव।